विद्रोह आहे तमाशा कलावंताची. मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात. मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात. मोगऱ्याचं चांदणं माळते मी वेणीच्या अंबरात. ही शाहिराची ती लावणी बेधुंद ओठावरती कत्तल करते काळजाची. आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची. कधी मी राधा कृष्णाची, कधी मी मुरळी वाघ्याची. गवळणीतली मावशी होते आणि रात्रभर गंमत करते नाच्याची. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो. ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारा झुंबू लागतो. हळूहळू उतरतात मग पायामधली चाळ. धावत धावत कुशीत येतं माझं भुकेलेलं बाळ. आग विझवते त्याच्या पोटाची, मग धावत जाते ओढ्या काठी त्या पानवट्याला भेटण्यासाठी. चंद्राला पाहून वाटे लाज, मग हळूच जाते झाडीत दाट. पांडुरंग मग येतो ओठी, मी हळूच सोडते चोळीच्या गाठी. आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी. दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग. चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केला विनय भंग. घासून घासून अंग दगड लाल भडक होतो. बोलणाऱ्या मोगऱ्याचा गजरा मुका होतो. आणि पांढर शुभ्र चांदणं वाहत जात दूर देशी. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. रात्री दुनिया माझी हमाल होती, दिवसा मी चिनाल असते. दिवस हेच अशाच पद्धतीने निघून जातो. संध्याकाळ होते, अंधार पडतो. पुन्हा नवं नाव, पुन्हा नवं गाव. अंधारात काळ्या पडतात टाळ्या, फडात पिळतात मिशा. घरी पलंगावर झुरतात उषा. आणि सुरू होतो माझा तमाशा तमाशा तमाशा. ही विद्रोही अंगातली जरी कविता असली तरी त्याला एक बाज आहे. मगाशी आमचे मेश्राम सर ते भारी माणूस आहे बरं का. आम्ही फार जुनी माहिती त्यांना आज मी बघितलं तर ते आता पांढरं व्हायला लागले. काय रुबाब होता त्यांचा. गडचिरोलीला BI होते त्यावेळेला असं मला भेटायला यायचे. असा गोगल बिगल शाहरुख खान बिरुख खान सगळे फेके पडायचे त्यांच्या. आता ते परिसराकडे प्रवास सुरू लागला. आम्ही पहिल्यापासून जॉनी देवाला. पण मेश्राम सरांसारखं अभ्यास व्यक्ती नाही विदर्भामध्ये. अत्यंत चांगली माणसं, या यंग जनरेशनला आम्हाला जोडून ठेवणार माणूस. आणि गपचूपपणानं किती साहित्यिकांना, आमच्या सारख्या कवींना हा माणूस मदत करत राहतो ते आम्हाला सुद्धा कळत नाही. म्हणून मेश्राम साहेबांसाठी ही माणसं कधीच पडद्यावर येत नाही, पण चळवळ करत राहतात. तसं आमचं जीवन झालं. शांत बसत नाही कधी. काहीतरी न्यूज चॅनल चालू असते, भाषण चालू असते. कधी आमचं कोल्हापूर, सांगली, अख्खा महाराष्ट्र हे आमचं सुरेश. भाव गेल्यानंतर कोणी म्हटलं असतं का ही चळवळ नको म्हणून दिलं असतं सोडून. पण तरी सुद्धा प्रत्येक श्वास या आंबेडकरी चळवळीसाठी जगणारी सुमेध जाधव सारखी माणसं आहेत. म्हणून ह्या चळवळीचा आम्हाला अभिमानच वाटतो. ही पाठीशी आहे आमच्या सोबत आहे. तुम्ही आमचा अभिमान, स्वाभिमान. ती काय काय असतातच. हे असलं कशाला पाहिजे, तसलं कशाला. मला दंगलकार का म्हटलं जातं तर दंगल नावाची एक कविता माझी होती, त्यामुळं मला दंगलकार म्हटलं गेलं. पण मी दंगल झाल्यानंतर दंगलीची कविता लिहिण्यापेक्षा दंगल होऊच नाही
यासाठी कविता जर माझी कामाला आली तर ती जास्त चांगली आहे असं मला कधीतरी वाटत राहतं. कवितेची ड्युटी काय आहे? एका बलात्कार केलेल्या आरोपीला न्यायाधीश फाशीची शिक्षा देणार आहेत. ती शिक्षा द्यायच्या आधी न्यायाधीश म्हणतायत वकिलाला की वकील, या शहरातल्या कवींना बोलवा. त्यावेळेला वकील म्हणतात यात कवींचा काही संबंध नाही, चार्जशीट मध्ये वगैरे तक्रारीमध्ये कवी कुठं नाहीत. न्यायाधीश म्हणतात त्यांना फक्त बोलवा. मग त्या शहरातल्या कवींना बोलवून आणलं जात. सगळे कवी कवयित्री समोर उभे राहतात. सगळे कवी म्हणतात न्यायाधीश साहेब आमचा बलात्कार या घटनेमध्ये काही संबंध नाही. त्यावेळेला न्यायाधीश फक्त त्यांना म्हणतात मला माहित आहे तुम्ही यामध्ये सामील नाहीत, पण माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे, तो विचारायसाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय. न्यायाधीशाने प्रश्न विचारला की तुम्ही कवी या शहरात आहात, तुमची कविता इथं आहे, तुमची कविता असताना बलात्कार झालाच कसा? कवितेची ही ड्युटी आहे. आता लिहिणारा कितीही तळमळीन लिहित असला तरी ऐकणाऱ्यांसुद्धा तेवढ्याच तळमळीन ती कविता ऐकली बी पाहिजे तरच ती त्याला कळणार. आता माझं एवढं ऐकून सुद्धा गेल्यावरती एक जण म्हटलाच, चंदन शिळे म्हटल्यावर नेमकं ती त्या जातीचा असत. मग मी त्याला कुठे नेऊन मारायचं? ते फेसबुक वरती 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप आहे. म्हणजे त्याची कल्पना शक्ती बघा किती. 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप. देशाची लोकसंख्या 150 कोटी आहे आणि त्यानं ग्रुप काढलाय 10,000 करोड बौद्ध. आणायचे कुठनं? मग त्या तिथं असते तरी काय, तर एक सुंदर मुलगी अर्धी छाती उघडी, फेट्यात बाबासाहेब आणि त्यानं वर लिहिलेलं असते एका बापाची औलाद असाल तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. मग लिहायलाच ना जय भीम. नाही लिहावं तर परत झोपच नाही. 2 बापा जय भीम. आता त्यालाही कविता करणार आहे का? हे आमचं जात गेले, जात्यासोबत ओया गेल्या, संवाद संपलाय. एवढंच काय, नवरा बायको मध्ये संवाद नाही हो. पहिलं आम्ही लहान असताना गल्लीत भांडणं व्हायची, नवरा बायकोला मारायचा, बायको नवऱ्याला मारायची, आणि ते अजून एकत्रित आहेत. आणि आता एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. आणि घटस्फोट झाल्यावर आम्हाला 2 दिवसात कळते, झाला होती घटस्फोट. संवाद नाही. आणि हा संवाद साधण्याचं काम माझ्या कांबळे करतो. आता कोण कोण म्हणतं की कांबळे आमची कविता आहे, त्यात तुम्ही प्रत्येक स्टेजवर गेल्यावर का बदलता? कांबळे कविता माझी आहे, मी लिहिल्या, मी रोज बदलणार, कारण मला संवाद करायचा आहे. आणि जगातले पहिली कविता असेल साहित्यात जी काळानुसार अंगानुसार बदलत जात. ही एक रेकॉर्ड म्हणून मी बघते. कांबळेला कुठली जात नाही, कांबळेला कुठला धर्म नाही. कांबळे हा परिवर्तनवादी आहे. कांबळे काय भीमनगर मध्ये जाय असं नाही. हा कांबळे सदाशिव पेठेत पण असू शकतो आणि हा कांबळे इथेही असू शकतो. कांबळे सगळीकडे आहे. आणि हे आता मला कळायला लागले, असे कांबळे भरपूर आहेत. आमचा संवादच होत नव्हता आजपर्यंत. ह्यो जर संवाद झाला तर विकृती अशी पळून जाईल. आणि मी खरं सांगतो, कुणी किती काही किती आवडता,
प्रतिगामी असो, पुरोगामी असो, डाव्या असो, उजव्या असो, प्रत्येकाच्या हृदयात आणि काळजात भारत अजून जिवंत आहे यावर माझा विश्वास आहे. आणि तो आहे. भारत म्हणल्यावर सगळं थांबतंय. आणि हा कांबळे भारतीय आहे. हा कांबळे परिवर्तनवादी आहे, विज्ञानवादी आहे. त्यामुळे त्याला हा त्रास आहे. त्याची कविता आहे की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. पण कांबळे पाठीवर सावित्री काढताना सरस्वती पुसली नाही, हे आधी महत्वाचं आहे. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला. कांबळे विशीत आला, मिशीत आला आणि कांबळे गुलाबी झाला. कांबळे प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी एकच जात. तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं पण कांबळेला कोपऱ्यात नेऊन असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला, पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला, जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणाली, जागरण गोंधळ बोकड तरी काप. कांबळे म्हणला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. आता कांबळेचा मुलगा मोठा झाला. कांबळे चळवळीत आला. चळवळीचे सगळे गट तट बघितले, RPI A B C D. आता दिवाळीपर्यंत झेड पर्यंत जायचं. आणि झेड संपले की रोमनात काढते, पण गट काढते. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज समजून घ्या, एकत्रित या. हा दिवसभर बोंबलत राहिला. याच्या वैतागानं संध्याकाळी सगळे एकत्रित आले. आणि एकत्रित येऊ आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली. पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हणला प्रबोधन. मग पोरांनी डीजे लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला. डीजे लावणारी आता मोठी मोबाईलवर वाया. मुलगा पण त्याचा मोठा झाला. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा?
आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा. आता मात्र कांबळे पेटला. हर म्हणला गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधले ही डबल गेलं. विचार पुस्तकातून झाला असत्या. आणि आता कांबळे वेडा झाला. व्यवस्थेने त्याला वेड ठरलं. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा करतो. कांबळे वेड्यासारखं भारतीय म्हणतो. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव सांगतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडून ठेवलंय त्यानं. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत. तो नुसताच कंतोय. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही विद्रोही कविता जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ, हा देश, हे फुलेशाह आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार या मातीत अजरामर आहेत. ते कायम राहणार आहेत. आणि हा कांबळे सुद्धा कधीच मारणार नाही. तो कायम थांबणार आहे. नागपूरमध्ये तुम्ही मला उभं केलंय. सतत 8 दिवस झालं प्रवास सुरूच आहे. म्हणून आभार काही न मानता मी एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरटं बांधूया. या कवितेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या झऱ्याला आपल्याही शब्दांचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या कवितेच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत विद्रोही कविता आणि ही चळवळ आपल्या मनाला साथ घालेल त्याला आयुष्यभर आत्ताच प्रतिसाद देत राहूया. मला वाटते ते पिक्चरचा शेवटचा सीन झाल्यावरती नाववर जाते तशी लोक कवी सुद्धा असाच पडद्यावर, आमचा विद्रोही कवी असाच पडद्यावर कायम इथनं पुढं झळकत ठेवा. काळाला त्याची गरज आहे. जय भीम, जय भारत.